पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. बेभरवशांवर भरवसा ठेवणे. कारण भावना या कमालीच्या बेभरवशी असतात. कोणी आमेन म्हणणारे का आज? अगदी थक्क होण्यासारखं आहे की आपण किती आपल्या भावनांवर अवलंबून असतो. जर तुमचा एखादा मित्र असेल ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही दुःखी होता आणि मग कालांतराने तुम्ही मागे हटून विचार करता, ठीक आहे मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत, मला नाही फरक पडत. आयुष्यभर आपल्याला काय वाटतं यावर अवलंबून राहू शकत नाही आपण. आणि आपल्याला अवलंबन करण्याची आवश्यकता आहे जे अधिक शहाणपणाचं असेल, भावनांच्या कितीतरी अधिक पट त्यावर अवलंबून राहायला पाहिजे, आणि ते आहे देवाचं वचन. आमेन. बघा, आपण खरं तर गुंतागुंतीचे जीव आहोत. आपल्यामध्ये कितीतरी वेगवेगळे विभाग आहेत. तुम्ही आरशात पाहता तेव्हा त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हाला दिसतं. तुम्ही सर्वप्रथम एक आत्मा आहात. तुमच्यातील आत्मिक भाग दिसू शकत नाही, पण आपल्यातील प्रत्येकाचा तो महत्वाचा भाग आहे. आणि मग तुमचा जीव आहे, आणि मग तुम्ही शरीरात जगता. तेव्हा तुम्ही आत्मा आहात, तुम्ही जीव आहात, आणि तुम्ही शारीरिक मांस आणि रक्त आहात. आपल्याला ठाऊक आहे जेव्हा आपण मरण पावतो, हा ऐहिक तंबूच्यात आपण राहतो, आपल्या देहाचं श्वास घेणं थांबतं आणि पुन्हा ते राखेत आणि मातीत विलीन होतं. पण आपला आत्मा आणि आपला जीव हा मात्र दुसऱ्या जागी जातो. आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य निवडी केल्या असतील, ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारले असेल, तर ते स्वर्गात जाऊ शकेल. देवाबरोबर सदा सर्व काळ ते राहतील. जर तसं नसेल तर तुम्ही फार काही चांगल्या जागी जात नाही, नक्कीच नाही. बायबलमध्ये त्याला म्हटलंय की नरक, रडणे आणि दात खाणे आणि भयंकर उष्ण. आपण खात्री केली पाहिजे, आपण निवड करायची ख्रिस्ताची सेवा करण्याची, देवाबरोबर चालण्याची. आणि ज्याने अशी निवड केली आहे अशा व्यक्तीस लागू होणाऱ्या जीवनशैलीची. पण आपण काहीसे गुंतागुंतीचे असतो. निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो, देव काय आहे, देव काय नाही आहे, आणि काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, मी कोण आहे, सैतान कोण आहे, आणि हे आणि ते, आणि थोडं अवघड करतो. आणि मग त्याला बऱ्याच वर्षांचा अभ्यास आणि सराव लागतो सगळं काही योग्य करण्यासाठी. तेव्हा देवाचे आभार, आपण त्याच्या कृपेने आणि दयेने व्यापलेले आहोत. त्या वर्षांमध्ये जेव्हा आपण वाढत असतो आणि प्रयत्न करत असतो, इब्री 4 अध्याय 12 वचन सांगतं की केवळ देवाचं वचन हे भेदून आरपार या सगळ्या गोष्टीतून जाऊ शकतं. जसं मी म्हटलं, तुम्ही आत्मा आहात. तुमचा नवीन जन्म होतो तेव्हा परमेश्वर तुमच्या आत्म्यात येतो. आपल्यातील जीवाचा हा भाग आपल्याला बराच त्रास देतो. तुमचा जीव तुमचं मन आहे, तुमची इच्छा आहे आणि तुमच्या भावना आहेत. तुमचा जीव वास्तविकतः देवाविषयी काही सांगत नाही, तो सगळं काही तुमच्याविषयी सांगतो. ते तुमचं व्यक्तिमत्व असतं. तुमचं मन तुम्हाला सांगतं तुम्ही काय विचार करता ते. आता तुमच्या आत्म्यात ख्रिस्ताचं मन आहे, तुमच्याकडे आत्मिक मन आहे, त्याचबरोबर दैहिकतेचंही मन आहे. पण जोवर आपण या सगळ्याविषयी शिकतो, देववचन शिकण्याद्वारे आपण फिरत राहतो, आपल्या विचारांवर विचार करत आणि तशी कृती करत. आपल्याकडे इच्छा असते, आणि माझी इच्छा मला सांगत नाही देवाला काय हवंय. ते देववचन आहे जे मला सांगत असतं देवाला काय हवंय. तर मी माझ्या स्वतःच्या इच्छेचं अवलंबन करत माझं आयुष्य घालवू शकते, आणि मी या चुकीच्या निवडी करत राहते, आणि मग बऱ्याचदा संकटात सापडते. माझ्या भावना मला सांगतात मला काय वाटतंय, त्या मला देवाबद्दल काही सांगत नाहीत. तेव्हा मला आढळतं की एक दैहिक ख्रिस्ती जीव जो बऱ्याच काळापासून आहे, जो या 3 नियमांप्रमाणे चालतो. मला काय हवंय, मी काय विचार करतो, आणि मला काय वाटतं. मला हवंय वाटतंय जाणवतंय, मला हवंय वाटतंय जाणवतंय. आणि मग देवाने आपल्याला ते सगळं द्यावं म्हणून आपण देवाबरोबर बोलू पाहतो. आमेन. तेव्हा आपण समजून घ्यायला हवं की आत्म्याद्वारे आपण चालवले जात नाही, जो ख्रिस्ती व्यक्तीचा उद्देश असतो. जोवर आपल्याला देवाचं वचन ठाऊक नसतं, आणि देवाचं वचन हे आपल्या सगळ्या निर्णयांमध्ये अंतिम निर्णायक अशी गोष्ट असते. आणि काही हरकत नाही एखाद्या गोष्टीविषयी मला काय वाटतंय, जर ते देववचनाशी सहमत नसेल तर ते केवळ अयोग्य आहे. आमेन. हरकत नाही मी काय विचार करते, हरकत नाही माझे मित्र काय विचार करतायत,
जर ते देववचनाशी सहमत नसेल तर मी आणि माझे मित्र चुकीचे आहोत, पण देव कधीही चुकीचा नाही. आणि हरकत नाही मला काय हवंय आणि तुम्हाला काय हवंय ते, इतर लोकांना माझ्यासाठी काय हवंय ते. जर ते देववचनाशी सहमत नसेल तर ते सरळ सरळ चुकीचं आहे. जर आपण देववचनाचे गंभीर विद्यार्थी झालो नाही तर मग आपल्यातील कुणासाठीही कसलीही आशा ही उरणार नाही, आणि म्हणूनच ते महत्वाचं आहे. तेव्हा मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही आज इथे आहात. या क्षणी इथे तुम्ही माझं ऐकताय. ही रविवारची सकाळ नाही, आपण गोंधळलेले नाही आहोत, आपण केवळ आपलं धार्मिक कर्तव्य पार पाडत नाही आहोत. ही एक एक्स्ट्रा अधिक अशी गोष्ट आहे. तुम्ही प्रवास करून आलात, हॉटेलमध्ये राहताय, मुलांना पाळणाघरात ठेवलंय, तुम्ही तुमचं काम सोडून आलाय, म्हणजे नक्कीच तुम्हाला योग्य त्या गोष्टी करायची इच्छा आहे. मी हेही सांगते की बऱ्याच जणांची इच्छा असते की यावं आणि दुसऱ्या कोणाचं ऐकावं ज्यांनी देववचनाचा अभ्यास केलेला आहे. पण त्यांची अद्यापही इच्छा नाही की त्या देववचनाचा अभ्यास करावा स्वतःसाठी. तुम्ही बायबल वाचत असाल तर आनंदच आहे, पण त्यापेक्षाही अधिक काहीतरी करायची गरज आहे. तुम्ही बायबलचा अभ्यास करायची गरज आहे. आज तुम्ही जे काही संदेश ऐकणार आहात ते उत्तम असणार आहे. बरंचसं जे काही तुम्ही ऐकणार आहात ते विरून जाता कामा नये, म्हणून नोट्स घेणं महत्वाचं आहे. जर यामुळे तुम्ही प्रभावित झाला असाल तर या सभेच्या शिक्षणाची सीडी, ज्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा ते ऐकू शकाल, कारण तुम्ही ते बरंचसं विसरता. याचा अर्थ असा नाही ते तुमच्या खोलवर आत नाहीये, याचा अर्थ असा नाही त्याची तुम्हाला काही मदत होणार नाही. सत्य हे की जर तुम्ही 3 गोष्टी आठवल्या ज्या मी पूर्ण आठवडाभर बोलले तरी इथे येणं कारणी लागू शकतं, कारण त्या खरोखर 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा तुमच्या आयुष्यावर खरोखर प्रभाव पडेल आणि त्यामुळे मोठा फरक पडेल. पण मी हा मुद्दा सांगू पाहतेय की तुम्ही कुणा दुसऱ्याकडून देववचन सहजपणे भरवल्यासारखं घेऊन असा विचार करू नये. हे सगळं तसं आहे. तुम्हाला यामध्ये आपला वेळ घालवावा लागेल. तुम्ही देववचनात गुंतवणूक करण्याची गरज आहे. आपण इतर सर्व प्रकारच्या गोष्टी विकत घेतो. देववचन शिकवतील अशी चांगली पुस्तकं का नाही घ्यायची विकत? का नाही चांगल्या सीडीज आणि डीव्हीडीज आणि चांगलं संगीत विकत घ्यायचं जे तुम्हाला तुमच्या आत्म्यात ढवळून टाकेल देववचन भरवण्याद्वारे. आमेन. तेव्हा देव जे बोलला आहे ते देववचन जिवंत आणि सामर्थ्यपूर्ण आहे, कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. वचन हे धारदार आणि कार्यशील आहे. याचा अर्थ असा आहे की या आठवड्यात ऑपरेशन हे होणारच आहे. मला म्हणायला खूप आवडतं की आपण सगळे संगीतासारखे आहोत. तुम्ही त्यात गुंग होण्याआधी मी माझं काम करायला सुरुवात करते. मी सूरा, हातोडा आणि छन्नी घेऊन आले संपूर्ण काटछाट करण्यासाठी, ज्यामुळे तुम्हाला बराच त्रास होईल, पण तरीही तुम्ही ते सोडून देणार नाही आहात अजिबात. आमेन. तर ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून आत्मा आणि जीव यांना भेदणारं आहे. आता आत्मा आणि जीव बघा, आत्मा आणि जीव इतके जवळ आहेत निसर्गतः नव्हे तर जागेच्या दृष्टीने दोन्ही आपल्या आतमध्ये आहेत. आणि हे आव्हानात्मक असतं काही वेळेला ठरवणं की तुम्हाला खरंच दैवी गोष्ट हवी आहे की मानवी गोष्ट हवी आहे. कारण आपल्याला खरंच काही हवं असतं. जेव्हा त्याविषयी आपल्याला तीव्रतेने काही वाटतं, आपण स्वतःला सहज फसवू शकतो आणि स्वतःला बजावतो की ही देवाची इच्छा आहे आपल्यासाठी, आणि सैतान त्यात आपल्याला मदत करतो. तो तर चुकीची वचनही दाखवतो संदर्भासाठी, आणि तीही अशा प्रकारे की त्यावर आपला पूर्ण विश्वास बसेल. 1 कोरिंथ्य अध्याय 2 वचन 14 आणि 15 दैहिक मनुष्य आणि आत्मिक मनुष्याबद्दल सांगितलंय. यात दैहिक मनुष्य आणि आत्मिक मनुष्य 1 कोरिंथमधील वचनं 3 प्रकारच्या माणसांबद्दल सांगतात, आणि आपण केवळ एका मिनिटात त्या तिघांकडे पाहणार आहोत. ते सांगतं की दैहिक मनुष्य आत्मिक मनुष्याला समजू शकत नाही. जर तुम्ही ख्रिस्ती नसलेल्या एखाद्या व्यक्तीशी बोललात तर त्यांना समजणार नाही की तुम्ही काही वेळा पैसा दूर का सारता, आणि एका स्त्रीकडून हे सगळं ऐकायला तुम्ही का येता. नाही कळणार. का काय करता तुम्ही? तिकडे जाऊन ऐकता तिचं का?
त्यांना नाही समजणार. जगाकडून अपेक्षा करू नका त्यांना कळेल, कारण ते शक्य नाही. आमेन. पण मला याकडे असं बघायला आवडेल, मला माझ्या डोक्याकडे बघायला आवडेल. माझा मेंदू, माझं दैहिक मन दैहिक मनुष्य म्हणून, आणि माझा आत्मा आत्मिक मनुष्य म्हणून. आणि मी तुम्हाला सांगू शकते, जेव्हा तुम्ही आत्म्याद्वारे चालवले जाता, अर्धा वेळ तुमची बुद्धी ते स्वीकारत नाही. कारण देव कधी कधी खूप तर्कविसंगत असतो. तो कधीच बेभरवशी नसतो. पण तो तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी करू शकतो ज्या तुम्हाला मिळत नाहीत, निदान सद्यस्थितीत तरी. तेव्हा बऱ्याच गोष्टींविषयी मी गोंधळलेली होते माझ्या आयुष्यात. आता मी मागे वळून पाहते, विचार करते, आता मला कळलं ते का घडलं, आता मला कळलं ते का घडायचं होतं. पण आपल्याला माहिती, त्यापेक्षा देवाला जास्त माहिती. तो आपल्या वर आहे. आपल्यापेक्षा आपल्या आयुष्यासाठी त्याच्या योजना उत्तम आहेत. बेभरवशी गोष्टींवर अवलंबून राहण्याची आपल्याला गरज नाही. मला हे असं का वाटतं? मला का वाटतं असं? मला वाटतं की हा एक मोठा प्रश्न आहे जो आपण सतत विचारतो. काही दिवसात पुढचं पुस्तक ज्यावर मी काम करणार आहे, शीर्षक आहे ज्या प्रकारे मला जाणवतं तसं मला का वाटतं. कारण मला वाटतं मोठा प्रश्न आहे, मला असं का वाटतंय. मी काल बिछाण्यावर गेले, मी ठीक होते, सकाळी उठले, माझी एकदम चिडचिडच झाली. मला असं का वाटतंय? मला विश्वास आहे आपल्या बऱ्याचशा भावनांचं मूळ असतं, आणि त्यापैकी काही विषयी आपण या आठवड्याच्या शेवटी बोलणार आहोत. तुमच्या समस्येच्या मुळाशी जाणं ही खूप शहाणपणाची अशी गोष्ट आहे, पण ते घडण्यासाठी सत्याची गरज आहे. तुम्हाला सत्याचा सामना करावा लागेल. आणि योहान 8:31-32 सांगतं, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. बंधमुक्त हे खूप महत्वाचं आहे वचन समजण्यासाठी, नाहीतर मी माझं संपूर्ण आयुष्य फसवली जाईन आणि सगळ्यात चुकीच्या गोष्टी करत जगेन आणि सगळ्या प्रकारच्या चुकीच्या निवडी करत जगेन. आणि मला ठाऊक नसेल माझं चुकतंय जर मी खरोखर देववचनाच्या सत्याचा अभ्यास केला नाही तर. तेव्हा आपण या काही भावनांच्या मुळाशी जायला हवं. कदाचित तुम्ही बरीचशी अपराधी भावना अनुभवली असेल, त्यामागे बरीचशी कारणं ही असतीलच. कदाचित तुम्ही काहीतरी चुकीचं करता, अगदी प्रत्यक्षात तसं नसेलही, त्या कदाचित तुमच्या बाबतीत 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटना, काही विचित्र गोष्टी असतील. आता तुमच्यात ती तीव्र अपराधी भावना असेल, आणि जर तुम्ही त्या समस्येच्या मुळाशी जाऊ शकलात तर तुम्ही सहसा ती भावना दूर करू शकता. मला वाटतं की आपण समजून घ्यायची गरज आहे की आपल्या आयुष्यात कधीही असं होणार नाही की आपली सगळ्या वाईट भावनांपासून किंवा चुकीच्या मार्गाकडे नेणाऱ्या भावनांपासून सुटका होईल. तेव्हा त्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या ताब्यात ठेवण्यास शिकण्याची गरज आहे. त्यांनी आपल्याला ताब्यात ठेवण्यापेक्षा. मला आठवतंय बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा देवाने मला हे दाखवायला सुरुवात केली, तेव्हा माझ्यासाठी ते डोळे उघडणारं होतं आणि मला खूप शिकायला मदत झाली त्याने, की मला पूर्णपणे चुकीचं वाटत असतानाही मी स्वेच्छेने योग्य ते करण्याची निवड करू शकते. तुम्ही ऐकलंय का माझं? तुम्हाला अयोग्य असं काही करावंसं वाटत असतानाही तुम्ही योग्य ते करण्याची निवड करता. मी म्हटलं, तुम्हाला अयोग्य करावंसं वाटत असतानाही तुम्ही योग्य ते करण्याची निवड नक्कीच करू शकता. आणि आपल्याला ते माहीत होतं. आपण निर्णय घेतो आपल्या भावनांप्रमाणे न चालण्याचा आणि जे योग्य आहे तेच करण्याचा. बघा, आपल्या जीवनात समस्या या सतत असणारच आहेत. काही जण इथे बसले आहेत आणि तुम्ही या सभेला आला आहात. तुम्ही देवावर प्रेम करता, तुमच्या जीवनात तुम्हाला उत्तम गोष्टी हव्या आहेत. या क्षणी तुम्ही कुणावर तरी रागावून आला आहात. तुम्ही इथे बसले आहात कडवटपणाने, चिडलेले. तुम्हाला समजत नाही तुमच्या आयुष्यात हव्या त्या गोष्टी का घडत नाहीयेत. आणि बायबल अजूनही पानागणिक आपल्याला धोके सांगतंय अक्षमाशीलतेचे. आणि तुम्ही म्हणता, तुम्हाला नाही ठाऊक ते माझ्याशी कसे वागलेत. आता हे असं बायबलमध्ये सांगितलेलं नाही. ते असं म्हणत नाही की ही समस्या आहे पण तुम्ही काही खास वेगळी व्यक्ती आहात म्हणून मी तुम्हाला माफ करतो, असं नाही म्हणत बायबल. बघा, आपल्या सगळ्यांनाच आपण कोणीतरी खास विशेष असावं असं वाटतं. आणि वचनाची बाब इतर सगळ्यांसाठी बरोबर आहे, पण तुम्हाला नाही ठाऊक मला काय वाटतंय ते. जर तुम्हाला कळलं मला काय वाटतंय, किंवा तुम्हाला केवळ समजलं की ते खूपच कठीण आहे 5 लहान मुलांना वाढवणं आणि अशा माणसाबरोबर राहणं जो खूप आध्यात्मिक नाही आणि तरीही शांत, स्थिर आणि आनंदी राहतो नेहमी,
जॉयस, तुला समजेल माझी इतकी वाईट मनस्थिती आहे आणि भावनिक क्रोधाचे इतके झटके मला काय येतात जर तू माझ्या घरात राहिलीस तर, आणि मला जसं ठेवलंय तसं तुला ठेवलं तर. पण मी इथे उभी राहून सांगू शकते की तुम्ही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये. केवळ तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट नियंत्रणाबाहेर आहे म्हणून तुम्ही त्या बिंदूपाशी येऊ शकता जिथे अशा सगळ्या भावनांना तुम्ही ताब्यात ठेवू शकता, त्यांना न अनुसरता. इथे कुणी माझ्याशी सहमत आहे का? आमेन म्हणा. हे चांगलं आहे नक्कीच. आपल्याला नेहमीच असं का वाटतं याचं मूल्यमापन करण्यापेक्षा आपण शिकायला हवं, आणि आपण ते नक्कीच शिकू शकू. सगळ्यात आधी हा निर्णय घ्या की जे मला वाटतं ते तसंच असेल असं नाही, मी त्याचा दुसरा अर्थ शोधायला हवा. मला गरज आहे केवळ माझं काम करत राहून देवाला अनुसरत राहणं. मला विश्वास आहे की भावना या ख्रिस्ती लोकांच्या शत्रू आहेत. इतर कशाही पेक्षा जास्त आपल्या भावना आपल्याला देवाच्या परिपूर्ण इच्छेच्या बाहेर ठेवतात. तुम्ही म्हणाल मग सैतानाचं काय? बघा, सैतान शत्रू आहे, पण तो तुमच्या भावभावनांचा उपयोग करतो. तुमच्या भावनांचा उपयोग करतो. काही लोक तर त्यांच्या भावनांची उपासनाच करतात. ते त्यांच्या भावनांच्या पुढे गुडघे टेकतात. प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी नवीन वाटतं. त्यांना वाटतं या भावनांपुढे झुकावंच लागेल. बघा, विजय हा अशक्य कोटीतील असेल जोवर आपण आपल्या भावनांपलीकडे जगायला शिकत नाही तोवर. बघा, आपण अयोग्य वाटत असतानाही योग्य ते करतो तेव्हा आपण आध्यात्मिकरित्या वाढत जातो. जेव्हा मी जे योग्य ते करते कारण मला योग्य वाटतंय तर माझी वाढ होते. मी आनंद लुटते जो माझ्याकडे आधीच आहे. तुम्ही ऐकताय का? कठीण गोष्टी टाळू नका. पण क्षमा करणं कठीण आहे, पण जर तुम्ही ती केली तर तुम्ही आध्यात्मिकरित्या वाढाल. घरात कायम शांती राखण्यासाठी मी प्रयत्न करणं कठीण आहे. दुसरं कुणी ते का करत नाही? तुम्ही ते करा कारण परमेश्वर सांगतोय म्हणून. इतर कोण करतंय याची काळजी करू नका, कारण जेव्हा तुम्ही देवासमोर उभे राहाल तुम्हाला इतर कुणाचं नाही, तुमच्यासाठी उत्तर द्यायचंय. आमेन. म्हणून बायबल सांगतं आपण लोकांवर प्रेम करू शकतो जे प्रत्यक्षात शत्रूच्या वर्गातील आहेत. ज्या लोकांनी आपला वापर केलाय, वाईट प्रकारे वागलेत, ते आपण त्यांच्यावर प्रेम करू शकतो. जेव्हा आपण ते करतो आपण देवासारखे असतो आणि आपल्याला प्रतिफळ मिळेल आणि ते गमावतील. पण जर तुम्ही तुम्हाला वाटतं तसे जगलात तर तुम्हाला ते कधीही करावंसं वाटणार नाही. आणि अगदी काही लोक जे क्षमेची प्रार्थना करतात एखाद्याला क्षमा करण्यासाठी, त्यांना त्यांच्याबद्दल काही वेगळं वाटत नाही म्हणून त्यांना वाटतं की त्यांना माफ केलं नाही म्हणून ते सगळे डोंगराभोवती वारंवार फेऱ्या मारत राहतात. एक सांगू, माफ करणं ही एक निवड आहे. एखाद्यावर प्रेम करणं ही जशी निवड आहे, प्रेम ही केवळ भावना नाही तर ती मनीषा आहे. प्रेम हे म्हणजे केवळ रोमांचित होणं नाहीये. प्रेम हा निर्णय आहे तुम्ही लोकांबरोबर कसे वागाल. आमेन. चला मग निर्णय घ्यायला लागा. आणि आपण हे शिकण्याची गरज आहे की जे योग्य आहे ते, खास करून जेव्हा आपल्याला ते करावंसं वाटत नसतं. बऱ्याचदा लोक गोंधळतात भावनांच्या आणि देवाच्या इच्छेबाबतीत. कदाचित मी मॉल बाहेर एखादी चमकणारी गोष्ट पाहते, मला ती काहीही करून हवी असते आणि मी असं गृहीत धरते की ती माझ्याकडे असावी, ही देवाची इच्छा. ती देवाची इच्छा आहे की नाही हे मी कसं सांगू शकेन? म्हणजे ती गोष्ट निश्चितच मला हवी आहे. ती मला आनंदित करते. म्हणजे मला खूप छान वाटतं. मी ज्या वेळी त्या गोष्टीकडे पाहते मी जणू काही ओहो, ही नक्कीच देवाकडून आहे. आणि मग आपण म्हणतो, एक सांगू, मी मॉलला या दिशेने येणारच नव्हते अहो. आणि खरंच माझा खरोखर विश्वास आहे की देवाने मला इथे असं निश्चित समय आणलं. आणि मी या आठवड्यात येणारच नव्हते. मी पुढच्या आठवड्यात येणार होते. मला थोडंफार माहित होतं या आठवड्यात सेल आहे. हे प्रभू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा, ते सगळं देवाकडून असूही शकेल. देवच तुम्हाला तिथे नेऊ शकतो. तो तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. तुम्ही म्हणाल, पण मग मला कसं कळणार? चला काही प्रश्न विचारूयात. समजा तुम्ही ते विकत घेतलं, त्यामुळे आर्थिक दबाव वाढतोय का तुमच्यावरचा? थोडं थांबा आणि शांतपणे विचार करा त्यावर. जर त्यामुळे आर्थिक दबाव येणार असेल, जर तुम्ही आधीच कर्जात आहात, देवाने आधीच तुम्हाला कर्जातून बाहेर जायला सांगितलंय, तुम्ही शब्द दिलाय की तुम्ही लवचिकतेने राहणं थांबवाल,
मग मी तुम्हाला सांगू शकते की ते देवाकडून नाही, कारण हे शहाणपणाचं नाही. गोष्टी विकत घेत राहणं तुम्हाला परवडत नसताना क्रेडिट कार्डवर जगणं शहाणपणाचं नाही. खरोखर ती सुविधाजनक कार्ड्स असावीत, बाकी काही नाही. तुमच्या सुविधेनुसार ती वापराल महिन्याच्या शेवटी, आणि मग ते चुकवून टाकाल बिल कदाचित एखाद वेळेला जेव्हा तुम्हाला तातडीची गरज असेल तेव्हाच. पण केवळ अशा गोष्टींसाठी नाही ज्या तुम्हाला आत्ताच हव्यात आणि तुम्ही पैसे साठवून ते मिळवाल तोवर थांबण्यासाठी तुमच्याकडे धीर नाहीये. आभारी आहे मी. चांगला संदेश देते, चांगला संदेश जॉयस, धन्यवाद. एक सांगू, मी तुम्हाला या प्रकारच्या गोष्टी सांगते कारण सत्य हे आहे की जग इतकं त्रासात आहे आणि चर्चमधले बरेचसे लोक कितीतरी त्रासात आहेत कारण केवळ ते हुशारीने राहत नाहीत म्हणून. चला, आता आपल्याला ज्ञान मिळालंय, आपल्याला नीतिसूत्र प्राप्त आहे. तुम्हाला असं वाटतं नीतिसूत्र आपल्याला असं शिकवतं की आपण भावनेने जगावं किंवा दिसेल ते सगळं विकत घ्यावं, प्रत्येकाकडे जे असेल ते तुमच्याकडेही असावं, मग ते परवडलं नाही तरी म्हणायचं हे देवाकडून आहे, मग कुठल्या तरी प्रार्थनेच्या रांगेत उभं राहायचं आणि विश्वास ठेवायचा एका आर्थिक चमत्कारासाठी? आमेन. तुमच्याकडे आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक शांती असावी असं मला वाटतं. आणि मुद्दा हा आहे की जर तुम्ही भावनेने जगता, समजा मागील 7 वर्ष आता तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे, तुम्ही अजूनही काही गोष्टींसाठी ते फेडताय जे तुम्हाला ठाऊक नाही आता कुठे आहे ते. ज्या दिवसापासून तुम्ही त्या गोष्टी घरी आणल्यात तुम्हाला त्या आवडत नाहीयेत, तुम्ही त्या वापरल्याही नाहीयेत, पण अजूनही त्याची कर्ज तुम्ही फेडताय आणि आता तुम्ही त्यामुळे हैराण झाले आहात आणि तुम्ही हताश आणि निराश झाले आहात आणि तुम्ही आर्थिक चमत्काराच्या गरजेविषयी बोलताय. देव तुम्हाला ते एखादं का देतो? कारण तुम्हाला खरोखर धडा शिकायची गरज आहे, अशा प्रकारे तुम्ही तो शिकता आणि आता त्याची पुन्हा कपात करायची. कदाचित काही काळ त्या गोष्टींविषयी घालवा आणि जरी त्याला 7 वर्ष लागली तरीही परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवेल आणि मग पुढची 7 वर्ष तुम्ही कर्जमुक्त होऊन जगू शकाल आणि रोख रक्कम देऊन एखादी वस्तू नक्कीच घेऊ शकाल. चला, आता परमेश्वराला धन्यवाद द्या. तुम्ही जे काही कराल त्याच डोंगराभोवती वारंवार फेऱ्या मारत राहू नका. मला आशा आहे तुम्ही एक व्यक्ती म्हणून मी कशी दिसते यापेक्षा अधिकसाठी इथे आला आहात. म्हणजे मला खरंच आशा आहे की तुम्ही केवळ टीव्हीवर संदेश देणारी व्यक्ती वास्तविकता कशी दिसते ते पाहायला आलेली नाही आहात. जरी तुम्ही आला असाल तर आता ते संपलंय, तुम्ही आता स्थिरावलेले आहात, म्हणून इथून काहीतरी घेऊन जा आणि तुमचं पुढचं जीवन बदलू द्या. हो, तुमच्या भावनेप्रमाणे न जगणं कठीण आहे, पण भावनेनुसार जगणं त्याही पेक्षा कठीण आहे. मी रागावलेलं राहण्याची संधी घेणार नाही कारण केवळ कुणीतरी माझ्या भावनांशी खेळलं म्हणून. मी कुणाला काही सांगण्याची संधी घेऊ शकत नाही कारण ते मला आवडत नाहीत किंवा ज्याला अधिक दिलं जातं त्याच्याकडून अधिकची अपेक्षा केली जाते. आणि तुम्ही देवाकडे अशा गोष्टींची मागणी करता ज्या हाताळण्यासाठी तुमची तयारी नाहीये, कारण अजूनही तुम्ही तुमच्या भावनेनुसार अधिक जगता. निर्णय घेण्यासाठी आपल्या भावनांवर अवलंबून राहू नका. आपल्याला आवडत नसलं तरी जे योग्य आहे ते करायला आपण शिकायला हवं. हे जरा आव्हानात्मक वाटतं, पण त्यामुळे तुम्ही वास्तविक विजयाच्या जागी पोहोचाल. हा देववचन तुमच्या हाती देताना आम्हाला आनंद होतोय. हे देववचनाचं सत्य आहे, तेच तुम्हाला बंधमुक्त करेल. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.